बसमध्ये महिलेचा धक्कादायक प्रकार. चालत्या बसमध्ये बाईने केलं असं काही की महाराष्ट्र हादरला. कोल्हापुरातून पहाटेच्या सुमारास निघालेली एक बस, ज्यामध्ये सगळे प्रवासी झोपले होते. परंतु अचानक एका महिलेची विचित्र हालचाल सुरू झाली. प्रवाशांना तिच्याकडे पाहून शंका येऊ लागली होती. तरीही महिला आहे म्हणून सुरुवातीला सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण अचानक बसमधून धूर निघायला लागला. जेव्हा त्या महिलेला थांबवून जाब विचारला गेला, तेव्हा जे सत्य समोर आले ते पाहून संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. ही घटना घडल्यापासून आता लोक बसने प्रवास करायला घाबरू लागले आहेत. ज्या बसला अत्यंत सुरक्षित मानलं जायचं, त्याच गाडीत 80 प्रवाशांसमोर अक्षरशः काळ उभा राहिला होता. कोणालाच अंदाज नव्हता की ही महिला नेमके काय करतीये. पण एका व्यक्तीने डोकं चालवलं, ज्यामुळे या महिलेचा तो प्रकार उघडकीस आला. या प्रसंगानंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला. तुम्ही जर बसने प्रवास करत असाल आणि जर अशी महिला तुम्हाला दिसली, असा प्रकार बसमध्ये आढळला, तर त्वरित उतरून जा. कारण की नवीनच प्रकार आता बसमध्ये सुरू झालाय, ज्यामुळे बसमधल्या 80 प्रवाशांसमोर काळ दिसला. मग नेमके या महिलेने असे काय केले की ज्यामुळे 80 प्रवाशांसमोर त्यांचा अंत उभा राहिला होता? का संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे? का लोक आता बसमध्ये बसायला धास्ती घेऊ लागले आहेत? चला जाणून घेऊया या खळबळजनक प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. ठिकाण होते कोल्हापूरचे मध्यवर्ती बसस्थानक. पहाटेची वेळ होती, अजून सूर्योदय झाला नव्हता. खरं तर या घटनेची ठिणगी कोल्हापूरच्या बसस्टँडपासून पडली होती. ती महिला कोल्हापूरमधूनच चढली होती. बसल्यापासूनच तिचे वागणे अनाकलनीय होते. बसस्टँडवर त्यावेळी मोठी गर्दी जमलेली. थोडेसे थंड वातावरण होते, म्हणजे जरी उन्हाळा असला तरी गारवा जाणवत होता. समोर काही स्पष्ट दिसत नव्हते. अचानक एक गोव्याला जाणारी एक हायटेक लक्झरी बस प्लॅटफॉर्मवर आली. पूर्णतः वातानुकूलित बस, दिसायला एकदम झकास. बसने बसस्टँडला वळण घेतले आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर जाऊन गाडी उभी राहिली. प्लॅटफॉर्मवर ही गाडी थांबली, तेवढ्यात जे प्रवासी तिथे उभे होते ते सर्वच्या सर्व प्रवासी त्या बसमध्ये शिरू लागले. मोठी गर्दी झाली. बसमधून उतरणारे देखील भरपूर होते, म्हणून वाहकाने आधी सूचना दिली, उतरणाऱ्यांना उतरू द्या, मग चढणारे चढा. अशा प्रकारे बसच्या प्रवासाला प्रारंभ झाला. याच गर्दीमध्ये ती महिला चढणार होती आणि तो थरारक प्रकार घडणार होता, ज्यामुळे 80 प्रवाशांसमोर मृत्यू दिसणार होता. महाराष्ट्राला धक्का बसणार होता आणि लोक बसमध्ये बसायला भीती बाळगणार होते. चालकाच्या अगदी पाठीमागच्या सीटवर महिला बसली. तिच्या शेजारी एक वयोवृद्ध आजी होती. ती तिला हटवून त्या ठिकाणी बसणार होती. तिथून तिची हालचाल सुरू संशयास्पद झाली. सामान्य पद्धतीने बसमध्ये चढलेली महिला प्रवाशांकडे अत्यंत विक्षिप्त नजरेने बघत होती. बस अजून बसस्थानकातच होती, पण पुढच्या 15 मिनिटात काय होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. ज्यावेळी तिथे एक वयस्कर म्हातारी बसलेली होती, तर त्या बाईने साधारणपणे त्या म्हातारीला ढकललेच आणि म्हणाली, आजी, तुम्ही दुसऱ्या सीटवर जाऊन बसा, तुम्ही मागच्या सीटला बसा. त्या आजीने तिथे जागा धरली होती, पण त्या महिलेला मागे जागा हवी होती. त्या आजीने समजूतदारपणा दाखवला. आजी तिथून उठून बाजूला गेली. ती महिला ड्रायव्हर सीटच्या बरोबर मागे बसली आणि खरा खेळ इथून सुरू झाला. ती महिला जेव्हापासून बसली होती तेव्हा ती वारंवार आपल्या झोळीत हात घालत होती. आजूबाजूला अगदी विचित्र नजरेने पाहत होती. अखेर सर्वजण स्थिर झाले. वाहकाने घंटा दिली आणि त्यानंतर बस निघाली. काही वेळातच बस आगारातून बाहेर पडली. शहराच्या वर्दळीपासून दूर बस त्या मार्गावर धावत होती. पहाटेची वेळ असल्यामुळे शहरात फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे वेगाने बस कोल्हापूर शहराच्या बाहेर महामार्गावर गेली. आता बहुतेक प्रवासी जे आधीपासून प्रवास करत आले होते ते झोपलेलेच होते आणि अनेक प्रवासी सकाळी लवकर निघायचे म्हणून लवकर उठून तयार झाले होते. त्यांच्या डोळ्यावर निद्रेची धुंदी होती, त्यामुळे सगळेजण, साधारणपणे 99% जण त्यामध्ये झोपले होते. पण ती जी महिला होती ती शांतपणे जागृत होती. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळेच भाव होते. ती कधी तिचा चेहरा उदास व्हायचा, तर कधी तिच्या चेहऱ्यावर एक निराळाच प्रकारची चमक दिसायची. एक विचित्र आवाज, एक विचित्र हालचाल त्या महिलेकडे पाहून जाणवत होती. सर्व प्रवास आता सुरू झाला होता. कोल्हापूरपासून बऱ्याच अंतरावर गाडी गेली होती. कोणालाच कोणत्याही प्रकारचा संशय त्या महिलेवर येत नव्हता आणि इथून खरा मुद्दा सुरू होणार होता. प्रवास आता जवळपास मध्यावर आला आणि अचानक पहिलेच या प्रकरणातली ठिणगी समोर आली. आता त्या महिलेने हळूहळू तो धक्कादायक प्रकार करायला सुरुवात केली होती. खरं तर या प्रकरणाचा हा पहिला अध्याय होता. पहिले पान आता उघडणार होते, ते म्हणजे अचानक बसमध्ये एक उग्र आणि गुदमरवणारा गंध पसरू लागला. आता प्रवासी झोपलेले होते, काही जागृत झाले होते, उजाडले होते. बराचसा काळ म्हणजे 1-1.5 तासाचा अवधी आगारापासून निघून झाला होता. सूर्य उगवला होता. प्रवासी जागे झाले, काही डुलक्या घेत असलेल्या अवस्थेत बसलेले. पण वास आता अत्यंत उग्र झाला. झोपलेले प्रवासी खोकू लागले.
सुरुवातीला काहींना वाटले इंजिनमध्ये बिघाड झाला असावा, पण जेव्हा एअर कंडिशनच्या वेंटमधून पांढरा धूर निघू लागला तेव्हा सर्वांची पाचावर धारण बसली. जवळपास 5 किलोमीटर हा वास बदलत होता. सुरुवातीला थोडासा वास आला, नंतर वाढला, वास वाढत वाढत गेला. सर्वजण जागे झाले. काहींनी तर जे शेजारी बसले होते त्यांनाही उठवले. काहींनी पुढच्या सीटवाल्यांना जागृत केले, काहींनी मागच्या सीटवाल्यांना जागे केले. हळूहळू वासाचे रूपांतर उग्र दर्पात झाले. 10 ते 15 किलोमीटर गेल्यानंतर एसीचे व्हेंट, ती गाडी वातानुकूलित होती, एसी गाडी होती. जिथून एसीची थंड हवा येत होती त्याच थंड हवेतून पांढरा धूर निघू लागला. आता अखेर हा धूर पाहून लोक भयभीत झाले होते. बसच्या काचा सील बंद, त्यामुळे धूर बाहेरून येत नव्हता. तर हा जो धूर होता तो बाहेरून येत नसून आतूनच येत होता आणि त्याला बाहेर जायला मार्ग नव्हता. आता भीती वाढली होती. हा धूर नेमका कुठून येतोय? काही समजायच्या आत लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. ज्या आजी त्या महिलेने पाठी बसवल्या होत्या त्या खोकू लागल्या, कारण की बसच्या काचा सील बंद, धूर बाहेर जाण्यासाठी जागा नाही. धूर साचू लागला. लोक ओरडू लागले, ड्रायव्हर गाडी थांबवा, पण चालकाने गाडी थांबवली नाही, कारण की ड्रायव्हरला ऐकू जात नव्हते. धूर बाहेर जाण्याऐवजी आतच कोंडला गेला. लोक ओरडू लागले, गाडी थांबवा, पण वेग वाढला. आणि याच दरम्यान एक शासकीय अधिकारी त्या महिलेच्या शेजारच्या सीटवर बसला होता. तो अधिकारी जो एका बसस्टँडवर बसला, जो कोणत्या तरी सरकारी खात्यात कामाला होता, त्याच्या गळ्यात ओळखपत्र देखील लटकलेले होते. सर्वांना आता त्या महिलेवर संशय येत होता. त्या महिलेने अचानक एक पिशवी खाली घेऊन ती बसली होती. लोकांना वाटत होते नेमके काय आहे, कारण की त्या महिलेवर त्यांना दाट संशय येत होता. ती महिला रडत होती, तिच्या हातातील हालचाल थांबत नव्हती. सर्वांना वाटले हीच महिला काहीतरी करतीये, हिच्या पिशवीत काहीतरी ज्वलनशील पदार्थ आहेत. लोक ओरडू लागले, हीच बाई आहे, ही बाई आपल्याला मारणार, हिच्याकडे काहीतरी आहे. भीतीचे रूपांतर क्रोधात झाले. लोकांनी त्या महिलेला फैलावर घेतले. तिला लोक विचारू लागले. काही लोकांनी तिची बॅग तपासली. लोकांना उमजले ह्या बाईची काही चूक नाहीये. तेव्हा त्यांचे लक्ष ड्रायव्हरच्या केबिनकडे गेले. त्यांनी ड्रायव्हर केबिनचा दरवाजा ठोठावला. त्याने उघडला नाही. एक माजी सैनिक बसमध्ये बसला होता. त्याने अक्षरशः लाथेने तो दरवाजा तोडला आणि दरवाजा तुटल्या क्षणात तिथून एक मोठा धुराचा लोट बाहेर आला आणि ते पाहून अक्षरशः प्रवाशांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो चालक आणि त्याचा सहकारी दोघे सिगरेट ओढत होते. गाडी एसी असल्यामुळे त्यांच्या शेजारच्या एसी वेंटमधून तो जो धूर आहे तो सर्व गाडीत पसरला होता. त्या महिलेची पिशवी तपासली होती. त्यावेळेस त्या महिलेच्या पिशवीमध्ये मृत व्यक्तीची रक्षा सापडली. महिलेला विचारले तेव्हा ती म्हणाली, माझ्या आईची राख आहे आणि मी ती विसर्जित करायला चालली आहे, असे ती म्हणाली. लोकांचा विश्वास बसला होता. महिलेचा काही दोष नव्हता, तर ड्रायव्हरचाच दोष होता. तात्काळ लोकांनी ती गाडी पोलीस चौकीला नेली आणि त्या चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. 80 प्रवाशांचा प्राण संकटात टाकला गेला होता, पण एका व्यक्तीच्या समयसूचकतेने जीव वाचला. मित्रांनो, आता तुम्ही ही संपूर्ण घटना ऐकलीत, पण विचार करा त्या क्षणी त्या बसमधील 80 प्रवाशांच्या मनावर काय बेतलं असेल. ज्यावेळी आपण लक्झरी बसचं तिकीट काढतो, सुरक्षित प्रवासाची खात्री बाळगतो, त्याचवेळी ड्रायव्हरच्या एका चुकीच्या सवयीमुळे सर्वांचा जीव धोक्यात येतो. ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. खरं तर सुरुवातीला सर्वांना त्या महिलेवर संशय आला. तिचं वागणं, तिची ती जोडी, तिचा तो विकसित अवतार. आपल्याला हे समाजात असं वाटतं ना की एखादी व्यक्ती थोडी वेगळी दिसली की आपण तिला लगेच गुन्हेगार ठरवतो. पण या घटनेने आपल्याला मोठा धाडा दिला आहे. प्रत्येक वेळी दिसतं तसं नसतं. ती महिला आपल्या आईशी अस्थी घेऊन चालली होती. तिचं दुःख वेगळं होतं, पण संशयाच्या भोवऱ्यात तिला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मला सांगा, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत का? त्याचे उत्तर कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की द्या. ड्रायव्हरची चूक की गुन्हेगारी? वातानुकूलित एसी बसमध्ये सिगारेट ओढणं ही केवळ नियमांचं उल्लंघन नाही, तर तो 80 लोकांच्या जीवाशी खेळ आहे. अशा ड्रायव्हरचा परवाना कायमचा रद्द करायला हवा. प्रवाशांची सतर्कता. त्या माजी सैनिकाने आणि सरकारी अधिकाऱ्याने वेळीच डोकं चालवलं नसतं तर कदाचित त्या धुरामुळे गुदमरून मोठी दुर्घटना घडली असती. तुमच्यासोबत कधी असा प्रवासातला धक्कादायक अनुभव घडला आहे का? महाराष्ट्र आज या घटनेमुळेच आदरला आहे, कारण एस टी असो वा खाजगी बस, प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च असायला हवी. जर तुम्ही प्रवास करत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. बसमध्ये कोणताही उग्रवास आणि धूर दिसल्यास शांत बसू नका. त्वरित चालकाला विचारणा करा. संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास आरडाओरडा करण्यापेक्षा शांतीपणे खात्री करून घ्या. सर्वात महत्त्वाचं, बसमध्ये धूम्रपान करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला तक्रार तातडीने